समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये गुरुप्रतिपदा। आता गुरुप्रतिपदा आहे 2 फेब्रुवारी 2026 ला। तर गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या आहेत, गुरुप्रतिपदा म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। गुरुप्रतिपदा म्हणजे आश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा या तिथीला गुरुप्रतिपदा साजरी केली जाते। या दिवशी सद्गुरु दत्तगुरु गुरुपरंपरा यांची पूजा केली जाते। गुरु म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक। दत्त महाराजांना आदि गुरु मानले जाते। ब्रह्मा विष्णू महेश यांचे त्रिगुण स्वरूप म्हणजेच दत्त महाराज। म्हणूनच गुरुप्रतिपदा हा दिवस गुरूंच्या चरणी शरण जाण्याचा, अहंकार सोडण्याचा दिवस मानला जातो। हा गुरुकृपा मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी दिवस मानला जातो। जसे की गुरु, देव, वैराग्य, करुणा ह्या सगळ्यांना आपण दत्त महाराजांचे गुरुत्व म्हणतो। जे गुरु नाहीत त्यांच्यासाठी दत्त महाराजच गुरु मानले जातात। आणि आपण सुद्धा आपले गुरु हे दत्त महाराज स्वामी समर्थ यांना मानतो। दत्तकृपा मिळाली की जीवनातील अडचणी हलक्या होतात, मन स्थिर होते, योग्य मार्ग सापडतो। आणि एवढंच नाही तर आपल्याला एखादी बाधा होण्यापासून सुद्धा दत्त महाराज असतील, स्वामी समर्थ असतील हे सुद्धा वाचवतात। बघा, आपण ज्यावेळेस स्वामी समर्थांचं नामस्मरण करत असतो, दत्त महाराजांचं नामस्मरण करत असतो, रोज एक माळ तरी आपण श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक माळ तरी जप केलाच पाहिजे। आणि आपण स्वामी समर्थांचा जप सुद्धा नामस्मरण तर कंटिन्युअसली करतच असतो। ही सेवा केल्याने काय होतं, हे नामस्मरण केल्याने काय होतं, तर आपल्या अंगाभोवती म्हणजे आपल्या शरीराभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतं। म्हणजे कुणी कितीही काही आपल्या बाबतीत काही करू द्या, आपण त्याच्यापासून आपला बचाव होतो। आपल्याला दत्त महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू देत नाहीत। ज्यांनी कोणी ह्या सेवा करत नसतील किंवा नामस्मरण करत असतील त्यांनी नक्की गुरुप्रतिपदेपासून संकल्प सोडून नामस्मरण करायला सुरुवात करा। रोज 11 माळी स्वामी समर्थ जप आणि रोज 5 माळी जरी तुम्ही श्री गुरुदेव दत्तांचा केला किंवा 1 माळी जरी केला तरी सुद्धा तुम्हाला याचा खूप मोठा अनुभव येईल। तर बघा, आता आपल्याला गुरुप्रतिपदेच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर सकाळी लवकर उठून सुशुभूत होऊन आपल्याला देवाची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर जर नरसिंह सरस्वती महाराजांचा तुमच्याकडे फोटो असेल तर ठीक, नसेल तर दत्त महाराजांचा असेल तरी ठीक, स्वामी समर्थांचा असेल तरी ठीक। या सगळ्यांची रूप हे स्वामी समर्थ आहेत, त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांचा जरी असेल तरी सुद्धा चालेल। दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी समर्थांचा फोटो किंवा यांच्या पादुका असतील त्यांच्या समोर तुम्हाला त्यांना गंध, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला त्यांच्या समोर दिवा लावायचा आहे। मग तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, असं काही नाही। आणि त्या दिवशी मेन महत्त्वाची सेवा आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला त्या दिवशी गुरुचरित्र ग्रंथाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। गुरुचरित्र ग्रंथाची सुद्धा तुम्हाला त्या दिवशी पूजा करायची आहे। आणि त्यामधला गुरुचरित्र ग्रंथामधला 51वा आणि 52वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। मग तुम्ही ही सेवा जी सकाळीच करून घ्या, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर करा किंवा तुम्ही सकाळी 10 वाजण्याच्या आतमध्ये ही सेवा करून घ्या। फक्त 12 ते 12:30 या टायमिंगमध्ये ही सेवा करू नका, कारण दत्तगुरूंची भिक्षेचा टाइम असतो 12 ते 12:30। आता दत्त महाराजांना आवडता नैवेद्य कोणता, त्या दिवशी बेसन लाडू किंवा तुम्ही बेसन लाडू करा। बेसन लाडू 1 किंवा 2, तुम्ही एकही लाडू करा, पण त्या दिवशी बेसन लाडूचा खूप मान आहे, बेसन लाडू नक्की करा। किंवा गव्हाची खीर करणं शक्य असेल, गव्हाची खीर करू शकतात। आणि मेन म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही दत्त महाराजांना नैवेद्य दाखवणार आहात, मग तुम्ही बेसन लाडूचा नैवेद्य दाखवला, तुम्ही ज्या वेळेस त्यांना नैवेद्य दाखवणार आहात पूर्ण भाजी पोळीचा, तर तुम्ही भाजी दाखवताना घेवड्याच्या शेंगाची भाजी करा। घेवड्याच्या शेंगाची भाजी, वरण भात, चपाती किंवा तुम्ही पोळी म्हणत असाल तर पोळी, हे सगळं करू शकतात। आणि गोडमध्ये बेसनचा लाडू किंवा तुम्ही फक्त बेसनचा लाडू केला तरी चालेल, पण जेव्हा भाजी पोळी दाखवत असाल तर तुम्ही घेवड्याच्या शेंगाची भाजी
चा प्रसाद तुम्हाला दत्त महाराजांना किंवा स्वामी समर्थांना दाखवायचा आहे। हे सगळं झाल्याच्या नंतर परत नंतर तुम्हाला सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती करायची आहे, परत दत्त महाराजांची करायची आहे, नरसिंह सरस्वती महाराजांची करायची आहे आणि परत नंतर श्री स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ जप करायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्तांचा 1 माळ जप करायचा आहे। तर ह्या सेवा खूप महत्त्वाच्या आहेत। तुम्हाला समजलंच असेल, दत्त महाराजांचा सुद्धा जप करायचा आहे आणि स्वामी समर्थांचा सुद्धा जप करायचा आहे। तुम्ही ही सेवा सकाळीच करू शकता आणि आरती तुम्ही सकाळी पण करू शकता आणि संध्याकाळी पण करू शकता, दोन्ही टाइम तुम्ही आरती करू शकता। तर त्या दिवशी आपल्याला समजा आपण आता एखाद्या मंदिरात गेलो, स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा केंद्रात गेलात तुम्ही, तर एखादं तुम्ही तिथं मनोभावे नमस्कार करा आणि शक्य असल्यास 11 रुपये 21 रुपये तुमची यथाशक्ती जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही मंदिरामध्ये तिथं दानपेटी असते, तुम्ही तिथं दानपेटीमध्ये 11 रुपये 21 रुपये दान करू शकता। नसेल शक्य तुमच्याकडे कुणी दुपारी किंवा सकाळी दिवसभरामध्ये कुणी आलं त्याला थोडंसं तुम्ही एखादी केळी म्हणा किंवा एखादं थोडंफार जेवण वगैरे तुम्ही त्यांना दान करू शकता। म्हणजे असं होईल की एखाद्या गरजू व्यक्तीला दान केल्यास तुम्हाला गुरूंची कृपा सुद्धा लाभेल आणि गुरुप्रतिपदेच्या दिवशी जर आपण एखाद्या व्यक्तीला गरजू व्यक्तीला दान जर केलं तर त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं। आता त्या दिवशी तुम्हाला गाईला हिरवा चारा किंवा पोळी खाऊ घालायची आहे, कुत्र्याला एखादी पोळी खाऊ घालायची आहे, पक्ष्यांना धान्य ठेवायचं आहे, म्हणजे तांदूळ जे असतात एखाद्या तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा एखाद्या भिंतीवरती तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवून जावा, तिथं पक्षी आपोआप येऊन खाऊन जातील। गाय आली तर तिला पोळीचा किंवा हिरव्या चाऱ्याचा नैवेद्य दाखवा, नसेल तर गूळ आणि हरभऱ्याची डाळ सुद्धा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता। आता दत्त परंपरेमध्ये कुत्र्याला रोज एक पोळी चारणं, पक्ष्यांना धान्य चारणं, गाईला रोज गूळ डाळ चारणं हे दत्त महाराजांना खूप आवडतात ह्या सेवा आणि हे आपल्यासाठी सुद्धा खूप शुभ मानलं जातं। जसं की अन्नदान आणि गाईला भोजन देणं हे दत्त महाराजांच्या सेवेत खूप शुभ मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी चिरकाळ टिकून राहते ह्या सेवेने असं म्हटलं जातं। आपल्याला गुरुप्रतिपदेच्या दिवशी मनामध्ये एकच संकल्प करायचा आहे। दत्त महाराजांच्या तुम्ही मंदिरात गेलात किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा मठात गेलात त्यावेळेस तुम्हाला एकच संकल्प करायचा आहे, तुम्हाला झालं मला असेल, आज गुरुप्रतिपदेच्या दिवशी मी माझा अहंकार, भीती, संकल्प गुरुचरणी अर्पण करतो किंवा करते आणि माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या, ही आपण प्रार्थना करायची आहे, हा मनात संकल्प करायचा आहे आणि तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असू द्या आणि प्रत्येक कार्यामध्ये मला यश मिळू द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आता गुरुप्रतिपदेच्या दिवशी केलेल्या सेवेचा सुद्धा तितकाच फायदा आहे। एकतर आपल्याला गुरुप्रतिपदेचं फळ मिळतं, अडकलेली कामं मार्गी लागतात, गुरुकृपा लवकर लागते, मानसिक शांतता, जीवनात योग्य निर्णय घेण्याची शक्ती आणि एक आध्यात्मिक उन्नती सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये होत असते। आता छोटंसं एक गोष्ट सांगेन, गुरु शोधू नका, गुरु पात्रता पाहून स्वतः येतात, गुरु पात्रता पाहून स्वतः येतात। म्हणजे आपण नेहमी चांगलं कार्य, नामस्मरण आणि मुक्या प्राण्यांना म्हणजे कुत्र्याला असेल, गाईला असेल, पक्ष्यांना असेल किंवा गरजू व्यक्तींना दान केल्याने सुद्धा आपल्यामधील पात्रता पाहूनच आपल्याला गुरूंचा आशीर्वाद नक्की लाभतो। बघा, व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। तर काही सांगताना चूक झाली असल्यास क्षमा असावी। सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि सेवा करायला नक्की विसरू नका। खूप छान सेवा आहे, थोडीच सेवा आहे, सेवा सर्वांनी करा। श्री स्वामी समर्थ।